बऱ्याच भावी शिक्षक बांधवांच्या आग्रहास्तव या परीक्षेसाठी आगामी काळामध्ये होणारी जी काही टीएटीचा पेपर आहे 2024चा जो काही पेपर आहे त्यासाठी 2013 पासून तर आतापर्यंत झालेले की जे काही सर्वच्या सर्व पेपर आहेत त्या संपूर्ण प्रश्नांचा पेपरचं विश्लेषण करून त्या संपूर्ण पेपरच्या म्हणजे त्या पेपरमध्ये विचारलेले जे काही घटक असतील ते संपूर्ण घटक समोर ठेवून याचं लेक्चर तुमच्यासाठी मी घेतोय। हे 30 ते 35 मिनिटाचं लेक्चर तुम्हाला परिपूर्ण रिझल्ट देणार किंवा तुमचं आयुष्य बदलवणार। असं का म्हणतोय मी? कारण की मित्रांनो, जेवढे काही आतापर्यंत पेपर झाले त्या संपूर्ण पेपरमध्ये जेवढे काही विषय असतात टीएटीला किंवा त्या ठिकाणी टेटला बरोबर, त्या संपूर्ण पेपरचं विश्लेषण केल्यानंतर प्रत्येक वर्षी ज्या ज्या घटकावरती त्या विषयातील त्या घटकावरती प्रश्न जे काही विचारलेले आहेत अशा प्रकारचे घटक मी त्या ठिकाणी या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही एवढ्या घटकांवरती भर दिला की निश्चितच रिझल्ट तुमचाच आहे, निश्चितच तुमचा रिझल्ट येणार म्हणजे येणार। आज तर टार्गेटच आपण ठेवलं आहे की 135 प्लस गुण टीएटीमध्ये तुम्हाला तेवढे मार्क्स घ्यायचे आहे। मग आपण प्रत्यक्ष या लेक्चरला सुरुवात करूया। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया प्रत्यक्ष आपल्या आजच्या लेक्चरकडे। बघा, या ठिकाणी पेपर 1चं जे काही स्वरूप असतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे। भाषा 1 असतं, भाषा 2 त्यानंतर परिसर अभ्यास असतो, बालमानसशास्त्र आणि गणित हा विषय असतो। तर अशा पद्धतीने 5 विषयामध्ये प्रत्येक विषयाला किती किती गुण आहे ते प्रत्येक विषयाला 30 प्रश्न 30 गुण आहे। इकडे पण 30 आहे, इकडे पण 30 आहे आणि इकडे सुद्धा 30 आहे आणि त्यानंतर इकडे सुद्धा 30 आहे। सर्वांना माहिती आहे की आपल्याला टीएटी पास व्हायची असेल किंवा पात्र ठरायचं असेल तर त्यासाठी गुणांची टक्केवारी किंवा गुणांचा क्रायटेरिया काय आहे, किती मार्क्स तुम्हाला असावेत हे सर्वांना माहिती, मी त्यावरती बोलत नाही। ओके, आपल्याला ज्या गोष्टीवरती फोकस करायचं आहे त्यावरती आपल्याला लेक्चर घ्यायचं आहे। त्यानंतर पेपर 1 झाल्यानंतर पुढे जाण्याच्या आधी जे संपूर्ण शिक्षक बांधव त्यांच्यासाठी आपण एक बॅच घेऊन आलो आहे। ती बॅच अशा स्वरूपाची आहे। ओके, त्या बॅचचं नाव आहे अध्ययन बॅच क्रमांक 1। ओके, आणि त्या बॅचमध्ये आपण संपूर्ण विषय घेणार आहोत। त्या बॅचचं स्वरूप आहे की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ती, म्हणजे दररोज 1 ते सव्वा तास लाईव्ह लेक्चर होतं आपलं 9:30 ते 10:30, रात्री 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये। कारण की ज्या भगिनी त्या ठिकाणी काही जॉबला असतील, काही गृहिणी असतील, त्याच्यानंतर जे बांधव काही जॉबला असतील किंवा त्या ठिकाणी त्यांना म्हणजे कुठेतरी ते जॉबला असतील अशा सर्वांसाठी हा टायमिंग अतिशय सुटेबल आहे। ओके, त्यासाठी हा टायमिंग आपण डिसाईड केलेला आहे। त्या बॅचमध्ये संपूर्ण विषय म्हणजे मराठी आहे, इंग्रजी आहे, परिसर अभ्यास आहे, समाजशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, गणित आहे, मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रासारखे विषय सुद्धा अतिशय एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला शिकवणार आहे। ओके, आणि या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार तर हा जो काही म्हणजे ही जी काही बॅच आहे ती पेपर 1 आणि पेपर 2 दोघांसाठी परिपूर्ण तयारी 100% त्या ठिकाणी केली जाणार आहे किंवा 100% निकालाची हमी। म्हणजे या बॅचमध्ये काय शिकवलं जाणार आहे मी तुम्हाला मगाशीच बोललो की जे काही 2013 पासून 2022 पर्यंत जेवढे पेपर झालेत का नाही टीएटीचे किंवा त्या ठिकाणी त्यामध्ये टेट हा जो काही पार्ट आहे तो सुद्धा ॲडिशनमध्ये आहे। तर संपूर्ण घटक जेवढे घटक खूप मोठ्या प्रमाणामध्ये हायलाईट आहे तेवढे घटक तुम्हाला शिकवले जाणार आहेत। म्हणजे आपलं जे टार्गेट 135 प्लस तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत। ओके, त्यामुळे काही अडचण नाही। तर ह्या बॅचची फी अतिशय माफक आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी मर्यादित प्रवेश या बॅचसाठी आहे। बरेच विद्यार्थी बॅचला जॉईन झाले, तुम्ही सुद्धा या संधीचा आवर्जून लाभ घ्या। आता सध्या बॅचची ऑफर चालू आहे, त्या बॅचची फी 6,000 रुपये, पण सध्या ती बॅच तुम्हाला आता संपूर्ण विषयांसाठी 2,999 जोपर्यंत तुम्ही टीएटी पास होत नाही तोपर्यंत तुम्हाला या बॅचचा ॲक्सेस असणार आहे। त्याच्यामुळे काही अडचण नाही। ओके, टीएटी आणि टेट। ओके, त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचा विचार करू नका, आजच आपली बॅच जॉईन करा। ओके, त्या बॅचची वैशिष्ट्य अशा पद्धतीची की रोज लाईव्ह लेक्चर होणार आहे, रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर तुम्हाला उपलब्ध असणार आहे आणि प्रत्येक विषयाच्या घटकनिहाय नोट्स सुद्धा उपलब्ध असणार आहे। जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव आपण करून घेणार आहे। एक घटक झाला की लगेच त्याचे PYQ की त्या घटकावरती आतापर्यंत टीएटीने कशा पद्धतीचे PYQ विचारलेले, विशेषतः म्हणजे बालमानसशास्त्र की जो विषय विद्यार्थ्यांना खूप अवघड जातो, सामान्य विज्ञानासारखा विषय आहे, गणितासारखा विषय आहे। ओके, अतिशय सुंदर पद्धतीने सोप्या पद्धतीने या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत। आणि तुम्हा सर्वांना माझं सांगणं एकच आहे की तुम्ही सर्वात पहिल्यांदा डेमो लेक्चर बघा आणि त्याच्यानंतरच बॅच जॉईन करण्याचा निर्णय घ्या। इकडे जर तुम्ही आलात ना
तर त्या ठिकाणी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही संपर्क करू शकतात. इथं मी लिहिलं आहे तुमचा सहकारी लक्ष्मण चौधरी, बरोबर आहे, कारण की मी सुद्धा एक D.Ed धारक. ओके, त्यामुळं काही अडचण नाही. उत्कृष्ट पद्धतीने तुम्हाला या संपूर्ण जे काही आपला सिलेबस आहे, संपूर्ण जे काही पेपर पॅटर्न आहे, तो परिपूर्ण पेपर पॅटर्न तुमच्यापर्यंत पोहोचविला जाणार. ओके, जाऊया मग. तुम्हाला जरी बॅच जॉईन करायची आहे, आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे. सर्वांनी ॲप डाउनलोड करा आणि आजच त्या ठिकाणी आपली बॅच जॉईन करा, लक्ष्य मराठी अकॅडमी पुणे. ओके, चला जाऊया पुढे. आता बघा, आता पेपर 2चा पॅटर्न तुम्हा सर्वांना माहिती आहे, पण पुन्हा एकदा सांगतो. भाषा 1 भाषा 2 30 प्रश्न भाषा 1ला, 30 प्रश्न भाषा 2ला. त्यानंतर पुढे आला तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. ओके, यावरती 30 प्रश्न. गणित व विज्ञान, काही विद्यार्थी फक्त गणित व विज्ञान घेतात. त्यानंतर काही विद्यार्थी समाजशास्त्राची असतात. तर आपण दोघं पद्धतीने गणित व विज्ञान पण शिकवणार आहे, कारण की पेपर 1ला गणितावरती 30 प्रश्न असतात, त्यामुळे आपण तोही विषय घेणार आहे. आणि परिसर अभ्यासामध्ये काही प्रश्न विज्ञानावरती विचारलेली असतात, त्यामुळे त्या ठिकाणी आपण तेही घेणार आहे. आणि समाजशास्त्र सुद्धा परिपूर्ण शिकवलं जाणार आहे. समाजशास्त्रामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे बुक्स आपण वाचले पाहिजे, किंवा समाजशास्त्रामध्ये प्रश्नांची प्रश्न कशा पद्धतीने विचारलेली असतात, जेव्हा मी आता विषयांचं विश्लेषण करतो तेव्हा या संपूर्ण सविस्तर गोष्टी तुम्हाला मी निश्चित सांगणार आहे. चला या पुढे. आता बघा, यामध्ये सर्वात पहिला विषय तो म्हणजे मराठी. आता मराठीमध्ये तुम्हाला हे संपूर्ण घटक दिसत असतील. मग या संपूर्ण घटकांमध्ये मला तुम्हाला एक सांगायचं आहे की यामध्ये शब्दसंग्रह, त्यानंतर व्याकरणाचा पार्ट, हे संपूर्ण गोष्टी यामध्ये एकत्र मी घेतलेल्या आहेत. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पार्ट यामध्ये आहे की गद्य, आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट पद्य. म्हणजे त्या ठिकाणी एखादी कविता एखादा उतारा दिलेला असेल आपल्याला, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की एखादी कविता दिलेली असेल, ते कविता दिलेली असताना किंवा एखादं चरण दिलेलं असेल कवितेचं, त्या कवितेच्या चरणावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यावी सांगितलेली असतात. ते ठरलेलं असतं, त्याबद्दल कुठेही बदल होत नाही प्रत्येक वर्षी. मग आता यामध्ये कोणकोणते घटक सर्वात जास्त हायलाइट आतापर्यंत करण्यात आलेली आहे, इतक्या वर्षभरामध्ये प्रत्येक कोणत्या घटकावरती प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत, सर्वांनी आवर्जून बघा. आता यामध्ये बघा, सर्वात पहिला घटक वर्णविचार, यावरती प्रश्न विचारलाय. संधीवरती प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर शुद्ध व अशुद्ध शब्द या घटकावरती आता हे संपूर्ण घटक आपण बॅचमध्ये घेतोय. या संपूर्ण घटकांचा अभ्यास आपण बॅचमध्ये करून घेतोय की जे जे घटक तुम्हाला पेपरमध्ये आतापर्यंत जास्तीत जास्त विचारलेले आहेत त्याच घटकावरती माझा भर आहे. ओके, त्यानंतर त्या ठिकाणी परभाषीय शब्दांच्या तर मी त्या ठिकाणी गोष्टी स्वरूपामध्ये नोट्स देतो, गोष्टी स्वरूपामध्ये शिकवत पण असतो, त्यामुळे त्याला अभ्यास करण्याची गरज पडत नाही. ओके, त्यानंतर कवी, लेखक आणि थोर संत साहित्य यांच्यावरती 2 प्रश्न 100% असतात, बरोबर. मग आता आपण यूट्यूबला रिसेंटली काही दिवसांपूर्वी आपण एक लेक्चर अपलोड केलाय, थोर संत साहित्य. ते लेक्चर जर तुम्ही तेवढं बघितलं तर 2 प्रश्नांची 100% तिथे तयारी होणार आहे, 2 मार्कांची ते तयारी होणार आहे. त्यानंतर पुढे आला तर विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, एक प्रश्न असतो. म्हणीवरती प्रश्न असतो, समासावरती असतो, वचन विचार, लिंग विचार, या 2 घटकांवरती जास्तीत जास्त प्रश्न आतापर्यंत TETने विचारलेली आहेत. ओके, त्यानंतर पुढे आला तर विभक्तीवरती प्रश्न, काळ, गटात न बसणारा, म्हणजे त्यावरती सुद्धा मला एवढ्या वर्षभरातून 6 ते 7 वर्षात म्हणजे 5 ते 6 वेळेस या घटकावरती प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर जर पुढे आलात ना तर प्रयोग, प्रयोग तर कंपल्सरी असतो. वाक्यांचे प्रकार असतात, वाक्प्रचार असतात, विशेषण व सर्वनाम या घटकावरती सुद्धा आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्यामध्ये अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट पत्रांचे प्रकार, यावरती सुद्धा दरवर्षी प्रश्न विचारलाय. क्रियापद आहे, विरामचिन्ह आहे, वृत्तेवरती सुद्धा 4 ते 5 वर्ष प्रश्न विचारलेले आहेत. मी बॅचमध्ये वृत्ते सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिकवत असतो. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगतोय, किती घटक काढलेत आपण? 26 घटक काढलेत. ओके, तर ह्या संपूर्ण घटकांवरती 25 ते 26 प्रश्न 100% विचारली जातात. ओके, म्हणजे असं जर आपण प्रत्येक विषयाचा रेशो काढला तर आपण 135 प्लस 100% जाणार आहोत. ओके, त्यामध्ये ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या. त्यानंतर त्या ठिकाणी शब्द समूहाबद्दल एक शब्द, साधित शब्दामध्ये कोणते प्रकार येतात तर प्रत्यय घटित आहे काही, त्याच्यानंतर उपसर्ग घटित आहे. मी यावरती काही जास्त बोलणार नाही, फक्त तुम्हाला टॉपिक जे काही आहे ते टॉपिक तुम्हाला सांगतो आहे. आणि पुढचं लेक्चर मी जे काही घेणार आहे की असाच करा TETचा अभ्यास, तुमचं नियोजन कशा पद्धतीचं असलं पाहिजे त्यावरती माझं 15 मिनिटाचं लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती होणार आहे. पुन्हा एकदा सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून करा. जास्तीत जास्त तुम्हाला जर खरंच लेक्चर आवडलं तर त्या ठिकाणी कमेंट्स करा, जास्तीत जास्त शेअर करा. अलंकार आहे,
चौकटीत दिलेल्या अक्षरांनी योग्य अर्थाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ओके, म्हणजे त्या ठिकाणी चौकटीमध्ये काही अक्षर दिलेली असतात, त्याच्यावरून एखादा शब्द बनवायला सांगितलेला असतो. अशी प्रश्न सलग 3 ते 4 वर्ष टीएटीने विचारलेली दिसत आहेत. ओके, म्हणजे हा जो पेपर पॅटर्न आहे तर हाच पेपर पॅटर्न तुम्हाला टेटला सुद्धा लागू होतो. ओके, अशा पद्धतीने संपूर्ण गोष्टी क्लिअर करायच्या. हा पहिला विषय होता मराठी, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला गद्य आणि पद्य जे काही उतारांच्या बाबतीत सांगितलं तर या कन्सेप्ट झाल्या. त्यानंतर पुढे आहे तो म्हणजे इंग्रजी सारखा विषय. ओके, इंग्रजीमध्ये कोणकोणते घटक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आतापर्यंत टीएटीने हायलाइट केले आहेत तर त्यामध्ये आहे क्लॉजेस. ओके, त्यानंतर पुढे आहे करेक्ट स्पेलिंग वर्ड, त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, त्यानंतर ॲडेड क्वेश्चन टॅग आहे, पार्ट्स ऑफ स्पीच आहे, डिग्री आहे. ओके, त्यानंतर WS क्वेश्चन असेल किंवा व्हर्बल क्वेश्चन असेल, म्हणजे तुम्हाला समजतील अशाच पद्धतीने मी टॉपिक बाजूला काढलेत. ओके, त्यानंतर त्या ठिकाणी नो सुनर द्यान असेल, त्यानंतर नॉट ओनली बट ऑल्सो असेल, कंपल्सरी यावरती प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर व्हॉइस असेल, एरर असेल, ओके, एडम्स अँड फ्रेजेस असतील, ओके, यावरती सुद्धा प्रश्न खूप जास्त विचारले आहेत. फिगर ऑफ स्पीच असतील, आता फिगर ऑफ स्पीच वरती दरवर्षी एक प्रश्न विचारलेला आहे, 1 ते 2 प्रश्न विचारलेली आहेत. त्यानंतर आर्टिकल्स आहे, वर्ब आहे, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस आहे, यावरती 1 प्रश्न ते 2 प्रश्न प्रत्येक वर्षी आलेला आहे. मग आता जेवढे टॉपिक आपण काढले 24 टॉपिक, तर दरवर्षी या घटकावरती प्रश्न विचारलेली आहेत. ओके, म्हणजे कन्सेप्च्युअल संपूर्ण पाठ करणं महत्त्वाचं आहे. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असेल, सिनॉनिम्स अँड अँटोनिम्स असतील, त्यानंतर सेंटेन्सेस असतील, ऑड मॅन आउट असेल, पंक्च्युएशन मार्क्स असेल किंवा अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली मिनिंगफुल वर्ड, म्हणजे त्या ठिकाणी कुठला शब्द त्या ठिकाणी मिनिंगफुल आहे ते तुम्हाला ओळखायला सांगितलं असेल. आणि शेवटचा पार्ट असतो तो म्हणजे पॅसेजचा. ओके, जे मराठीचा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पॅटर्न आहे त्याच स्वरूपाचा इंग्रजीचा पॅटर्न आहे. आता यावरती जास्त न बोलता जास्तीत जास्त कोणकोणते घटक हायलाइट केले आहे तर तुम्ही आवर्जून हे घटक तुमच्या वहीमध्ये अभ्यास करताना लिहून ठेवा आणि एक एक टॉपिक अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करा. आणि जर तुम्ही बॅच जॉईन केली तर काही अडचण नाही, फक्त रोज 1-1.25 तास लेक्चर करा. जिथपर्यंत आपला पेपर येणार नाही तिथपर्यंत संपूर्ण तयारी आपली होऊन जाते, काही अडचण नाही. ओके, म्हणजे तुम्हाला नोट्स सुद्धा याच्या प्रोव्हाइड होणार आहे. त्यानंतर तिसरा एक पार्ट आहे तो म्हणजे परिसर अभ्यास. आता परिसर अभ्यासामध्ये जे मुख्य घटक आहे ते फक्त मी बाजूला काढलेत. ओके, मग याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे या सर्व घटकांसाठी? प्राचीन इतिहास आहे, प्राचीन भारताचा, मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. म्हणजे आपण जर बघितले प्रत्येक पेपरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावरती आपल्याला 3 ते 4 प्रश्न विशेषतः विचारलेली आहेत. म्हणून आपण जे काही आपले स्टेट बोर्ड आहे, ओके, आपले जे काही बेसिक बुक्स आहे म्हणजे 6वीचं असेल, 7वीचं असेल, 8वीचं असेल, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचं पुस्तक असेल तर ही पुस्तकं आपण आवर्जून वाचली पाहिजे. ओके, त्यानंतर पुढं राज्यघटना व पंचायत राज या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न टीएटीला विचारलेली आहेत. ओके, म्हणजे संपूर्ण आपली जी काही भारतीय राज्यघटना आहे म्हणजे तुम्ही भारतीय राज्यघटनेवरती जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. त्यानंतर भूगोलावरती सुद्धा बरीचशी प्रश्न इथं विचारलेली आहेत. मग भूगोलावरती जर आपण बघितलं तर भूगोलामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर भूगोलामध्ये फक्त महाराष्ट्र येत नाही तर तुम्ही त्या ठिकाणी भारत व जगाचा सुद्धा विचार केला पाहिजे. ओके, महाराष्ट्रामध्ये हे टॉपिक तर आहेच की जिल्हे आहे, महामार्ग आहे, नकाशा वाचन आहे, वने आहे. ओके, यांचं तर त्या ठिकाणी महत्त्वाचं आहेच, पण त्या ठिकाणी भारताचा भूगोल आणि जगाच्या भूगोलावरती सुद्धा प्रश्न इथे विचारलेली आहेत. ओके, मग भारताच्या भूगोलाची, जगाच्या भूगोलाची प्रश्न कुठनं वाचायची तर तुम्हाला मी सांगितलं की स्टेट बोर्ड. आता पुढचं जे काही माझं 15 मिनिटाचं लेक्चर होणार आहे म्हणजे नंतर मी पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती 15 मिनिटाचं लेक्चर घेणार आहे की तुमचा अभ्यास कसा असावा आणि कुठून कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, त्यावरती माझं लेक्चर 15 ते 20 मिनिटाचं असणार आहे. प्रत्येकाला मी स्टडी प्लॅन देणार आहे. ओके, त्यानंतर पुढे आहे सामान्य विज्ञान. ओके, म्हणजे जे काही जनरल सायन्सचे क्वेश्चन सुद्धा तिथे विचारलेली असतात. हा परिसर अभ्यास हा घटक होता. त्यानंतर पुढं सामाजिक शास्त्र. ओके, म्हणजे समाजशास्त्र हा जो काही पार्ट आहे त्यावरती कोणकोणत्या घटकावरती प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत तर त्यामध्ये प्राचीन इतिहास आहे, मध्ययुगीन इतिहास आहे, जगाचा इतिहास. यस, म्हणजे त्या ठिकाणी फक्त तुम्ही समाजशास्त्र हा पार्ट जर त्या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला जे काही समाजशास्त्रावरती जी प्रश्न विचारली जातात 60 प्रश्न, ओके, त्या 60 प्रश्नांमध्ये एवढ्या घटकांचा समावेश त्यामध्ये आहे. ओके, म्हणजे संपूर्ण घटक आपण आपल्या बॅचमध्ये शिकविणार आहोत. ओके, म्हणजे तुम्हाला नवीन काही वाचायची गरज पडणार नाही.
फक्त एवढंच नाही तर त्यावरती जे काही आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत त्या संपूर्ण प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा इथे आपण करून घेणार आहोत। त्यानंतर पुढे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो काही इतिहास आहे त्यांच्या इतिहासावरती सुद्धा प्रश्न आपल्याला तिथे विचारलेले असतात। त्यानंतर पुढे राज्यघटना व पंचायत राज असेल, भूगोलामध्ये सुद्धा महाराष्ट्र, भारत आणि जग या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न समाजशास्त्राने विचारलेली आहेत, सामाजिक शास्त्रावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेली आहेत। ओके, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिघ घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। फक्त महाराष्ट्रच नाही तर फक्त भारत नाही तर जगावरती सुद्धा प्रश्न आतापर्यंत विचारून झालेले आहेत। त्यानंतर जर पुढे बघितलं तर त्या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास या घटकावरती सुद्धा प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत। जास्त नाही पण प्रश्न तिथे विचारले जातात, म्हणून आपल्याला समाजशास्त्रामध्ये एवढे घटक उत्कृष्ट पद्धतीने अभ्यासणं महत्त्वाचं आहे। या संपूर्ण ज्या काही गोष्टी आहेत त्या 2013 पासून तर आतापर्यंत जेवढं काही अनालिसिस केलेलं आहे तर ते अनालिसिस तुमच्या समोर मांडतोय। माझ्या मनाने ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगत नाहीये। ओके, त्यामुळं काही अडचण नाही, बरोबर। जे काही आतापर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपर आहे त्या संपूर्ण क्वेश्चन पेपर समोर ठेवूनच आपण जे काही अनालिसिस आहे तर ते अनालिसिस केलेलं आहे। ओके, बघा ह्या संपूर्ण क्वेश्चन पेपर आतापर्यंतच्या संपूर्ण जे काही क्वेश्चन पेपर आहे त्या संपूर्ण क्वेश्चन पेपर आपण समोर ठेवून त्या ठिकाणी अनालिसिस करून सर्व घटक काढलेली आहेत। ओके, त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र कोणत्या घटकांवरती भर दिला पाहिजे, मग पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, मग आता यामध्ये मानसशास्त्र स्वरूप व चर्चा यावरती सुद्धा बरीचशी प्रश्न आतापर्यंत विचारून झालेली आहेत। ओके, अतिशय बारकाव्याने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या कन्सेप्ट बॅचमध्ये क्लिअर करून दिल्या जातात आणि त्या घटकावरती प्रत्येक घटक निहाय जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते PYQ सुद्धा तो टॉपिक संपल्यानंतर सोडवून घेतले जातात, त्यामुळे काही अडचण नाही। त्यानंतर अध्ययन प्रक्रिया, स्वरूप, उपपत्ती, त्यानंतर अध्ययनावर परिणाम करणारे घटक असतील, अध्ययनाचे संक्रमण असेल, अध्ययन व बालकाचा विकास असेल, म्हणजे अवस्था असतील, टप्पे असतील, त्या सर्व गोष्टींचा अभ्यास इथे आपल्याला करावा लागतो। अध्यापन प्रक्रिया असतील, आता अध्यापन प्रक्रियेवरती जी काही प्रश्न मला दिसलीत विचारलेली तर ती उपयोजनात्मक प्रश्न होती, की म्हणजे जेव्हा एखादा शिक्षक तुम्ही जेव्हा शिकवताय तर त्यावरती विचारलेला प्रश्न कशा स्वरूपाचा होता, तर उपयोजनात्मक स्वरूपाचा प्रश्न तिथे विचारलेला होता किंवा विचारली जातात। त्यानंतर अध्यापकाचे व्यक्तिमत्व कसे असावे त्यावरती सुद्धा प्रश्नांचं स्वरूप जे काही असतं तर ते उपयोजनात्मक असतं। त्यानंतर मानसशास्त्र व अभ्यास पद्धती म्हणजे आत्मनिरीक्षण असेल, बाह्य निरीक्षण असेल किंवा त्या ठिकाणी निरीक्षण पद्धती असेल, प्रायोगिक पद्धती असेल, सर्वेक्षण पद्धती असेल, व्याख्यान पद्धती असेल, तर या संपूर्ण पद्धतीचा अभ्यास इथे आपल्याला करावा लागतो। शिक्षणाचं मानसशास्त्र असेल, त्याच्यानंतर मानसिक कसोट्या असतील, अध्यापनाची प्रतिमाने असतील, बुद्धिमत्ता असेल। ओके, अशा या सर्व घटकांवरती प्रश्न आतापर्यंत विचारलेली आहे सर्वात जास्त। बालकांचं सामाजिककरण असेल, आता मागे प्रश्न विचारली होती बालगुन्हेगारावरती, मग तो बालगुन्हेगारावरती विचारलेला प्रश्न कोणत्या घटकाशी संबंधित होता, तर तो बाल गुन्हेगारावरती विचारलेला प्रश्न तो कशावरती संबंधित होता, तर बालकांचे सामाजिककरण त्यावरती संबंधित होता। त्यानंतर जर पुढे बघितलं तर त्या ठिकाणी एकत्रित तिघ घटक एकत्रित केल्यात। ओके, अनालिसिस केल्यानंतरच्या संपूर्ण गोष्टी तुमच्या समोर मांडतोय। काही प्रश्न गणितावरती असतात, काही प्रश्न बुद्धिमत्तेवरती असतात व काही प्रश्न भूमितीवरती असतात। आता जे विद्यार्थी पेपर 1 देत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी पेपर 2 देत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, जे विद्यार्थी पेपर 1 देत आहेत, जे विद्यार्थी पेपर 2 देत आहेत, पेपर 2 मध्ये ज्यांनी स्पेशल गणित घेतलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा। ओके, सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त हे घटक आहेत। मग यामध्ये सर्वात पहिला महत्त्वाचा घटक तो म्हणजे संख्या व संख्येवरील क्रिया, म्हणजे यामध्ये संपूर्ण घटक त्यामध्ये येतात। ओके, त्यानंतर त्या ठिकाणी बहुपदी हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, वर्तुळ आहे, घड्याळ आहे, सरासरी आहे, नफा तोटा आहे, शेकडेवारी आहे, काळ काम वेग आहे। आता हे संपूर्ण जे काही त्या ठिकाणी टॉपिक तुम्हाला सांगण्यात आलेली आहेत तर संपूर्ण टॉपिक आपले जे काही मॅथचे टीचर आहेत ते मॅथचे टीचर तुम्हाला शिकवितात। त्यानंतर क्षेत्रफळ आहे, पृष्ठफळ आहे, घनफळ आहे, वृत्तचित्ती आहे। ओके, त्यानंतर चौकोन आहे, परिमिती आहे, आलेख आहे, त्रिकोणाची समरूपता आहे, दिनदर्शिका असेल, बहुपदी पुन्हा आला इकडं। ओके, त्यात कोण असेल, बैजिक राशीचे अवयव समीकरणे असतील, सरळ व्याज असेल, कालमापन असेल, घड्याळ असेल, हे संपूर्ण घटक तुम्हाला हायलाइट केले जाणार आहे।
आणि या संपूर्ण घटकांवरती जे जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्या संपूर्ण प्रश्नांचं म्हणजे जर तुम्हाला 30 प्रश्न विचारली गेलेली आहे तर त्या 30 पैकी तुम्हाला 24 ते 25 प्रश्नांची उत्तरं येतील अशा पद्धतीने तयारी इथं करून घेतली जाणार आहे. ओके, म्हणजे फक्त सांगण्याचा उद्देश एकच की तेवढेच घटक हायलाइट केले जाणार आहे. स्मार्ट वर्क आपल्याला करायचं आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. ओके, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला सांगणं असतं की सर मी बऱ्याच वर्षापासून तयारी करतो आहे पण अजून टीएटी पास झालेलो नाही, तर त्यासाठी काय करावं लागेल. तर मी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतो की तुम्ही एवढंच फक्त एक ॲनालिसिस बघा. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की कोणतीही परीक्षा आपल्याला पास व्हायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट एकच की आतापर्यंत झालेल्या ज्या काही त्या परीक्षेसाठीच्या आतापर्यंत झालेल्या ज्या काही क्वेश्चन पेपर असतात त्या अत्यंत महत्त्वाचे असतात. तो पॅटर्न आपण समोर ठेवला पाहिजे. जर तो पॅटर्न आपण समोर ठेवू आणि त्याच्यानंतर जर अभ्यास करू तर निश्चित पद्धतीने निकाल येणार म्हणजे येणार. मग तीच प्रोसेस आपल्याला बॅचमध्ये करायची आहे, बस बाकी काही वेगळं करायचं नाही आहे. सिलेबस एवढा शिकवायचा ते करायचं आहे अजिबात नाही. जेवढं पेपर विचारतंय ते पेपर पॅटर्न समोर ठेवायचा, तेवढे टॉपिक काढायचे आणि तेवढे टॉपिक उत्कृष्टपणे शिकायचे, त्याची प्रॉपर पद्धतीने तयारी करून घ्यायची, विषय संपला. ओके, त्यानंतर जर त्या ठिकाणी पुढे बघितलं तर सामान्य विज्ञान. ओके, सामान्य विज्ञानामध्ये या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले आहेत. हे जे विद्यार्थी पेपर 1 देत आहेत, पेपर 1ला जास्त प्रश्न नसतात. पेपर 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशल गणित व विज्ञान घेतलेलं असेल त्यांच्यासाठी हे विशेषतः टॉपिक आपण बाजूला काढलेत. तर यामध्ये बघा वनस्पती व प्राणी वर्गीकरण असेल, आर्ष व त्यांचे प्रकार असतील, आम्ल व आम्लारी असेल, विद्युत चुंबकत्व असेल, पचन संस्था उत्सर्जन असेल, शरीर रचना असेल, तारे व सूर्यमाला असतील, त्यानंतर विद्युत वाहक, ऊर्जा, कार्य आणि शक्ती यांचा समावेश असेल, बल व बलाचे प्रकार असतील. त्यानंतर पुढे जर आला तर प्रकाश असेल, राशी व त्यांचं मापन असेल, ध्वनी व ध्वनीचे प्रकार असतील, रासायनिक अभिक्रिया असतील, अणुची रचना असेल, गती व गतीचे प्रकार असतील, अस्थि संस्था, रोग व रोगाचे प्रकार आणि पोषण. एवढे घटक आतापर्यंत अनालिसिस करून समोर काढलेली आहेत. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही लेक्चर होतं जास्तीत जास्त 30 ते 35 मिनिटाचं लेक्चर आहे की कोणकोणत्या घटकांवरती आतापर्यंत टीएटीने जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहे ते घटक मी तुम्हाला समोर सांगितलेत. ओके, ज्या विद्यार्थ्यांना आवर्जून जर याच वर्षी जर पास व्हायचं असेल खरं सांगतो तर निश्चितच त्या ठिकाणी कुठल्याही गोष्ट विचार न करता जी काही आपल्याला ॲपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप डाउनलोड करा आणि बिनधास्त बॅच जॉईन करा आणि रोज लाईव्ह लेक्चर करा आणि काही अडचण असेल तर संपर्क करा. इथं मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.